माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना ते निवेदन या सभागृहातून पाठवावं ही विनंती मी आपणाला करतो। अमोल मिटकरी। सभापती महोदय, अत्यंत गंभीर असं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी आपल्या सभागृहात सादर करतोय। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनासंबंधी चौकशीमध्ये हलगर्जी करण्यात येत असल्याबाबत डीजीसीए विरुद्ध एफआयआर नोंद करण्यासाठी आम्ही 4 आमदार गेलो असताना कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व डीसीपी यांनी विधान परिषद व विधानसभेच्या आमदारांना अवमानकारक वागणूक दिली व एफआयआर घेण्यास स्पष्ट नकार दिला। लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देण्याबाबत शासन निर्णयाची पायमल्ली केल्या गेल्याची बाब अत्यंत गंभीर आहे। याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करीत आहे। चित्राताई वाघ। सभापती महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा विषय मी सभागृहाच्या निदर्शनाला आणू इच्छिते। बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचं उघड झालंय। हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही आहे, तर गरीब महिलांच्या शरीराचं उघड व्यापारीकरण आहे। त्यांच्या गरिबीचा, असुरक्षिततेचा आणि आरोग्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या शरीराला बाजारातील वस्तू बनवलं गेलं। ही बाब अत्यंत वेदनादायक आहे। सभापती महोदय, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। परवा 3 त्याच्यानंतर 1 आणि 1 अशा 5 जणांना आरोपी अटक केलेत। 10 लाख किमतीचा औषध साठा जप्त केलाय। 3 विशेष पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करतायत, परंतु प्रश्न याच्यावर थांबत नाही। या रॅकेटमध्ये दलाल महिलांना अटक झाली आहे। संबंधित डॉक्टर, IVF क्लिनिक आणि व्यवस्थापनावर कारवाई करायला हवी। राज्यातली सगळ्या IVF ART क्लिनिकचं तात्काळ राज्यव्यापी ऑडिट व्हायला हवंय। या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा। पीडित महिलांना आरोग्य आणि कायदेशीर मदत जाहीर व्हावी आणि यातील आरोपींवर मकोका सारखा त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अशा पद्धतीने कठोर कारवाई करून स्पष्ट संदेश द्यावा की महाराष्ट्रात गरीब महिलांचं शोषण हे सहन केलं जाणार नाही। धन्यवाद। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, महाराष्ट्र शासनानं 7व्या वेतन